तर पावसासंदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या। दिव्यातील शिळगावामध्ये पावसाचा फटका, अंत्ययात्रेला बसलाय। गुडघावर पाण्यातून अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। नाशिकच्या मालेगावातील कलेक्टर पट्टा भागामध्ये घराचा स्लॅब कोसळला। दुर्घटनेमध्ये आजीचा नातवाचा मृत्यू। रेस्क्यू करून घरातील बाकीच्या नागरिकांना बाहेर काढलं। परशुराम घाटातल्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीटी मार्ग खचला। पायऱ्यांच्या स्वरूपातील कॉन्क्रीट चॅनल तुटलेल्या कॉन्क्रीटचा भाग खाली कोसळण्याचा स्थितीमध्ये तुटलेला भाग कोसळल्यास पेडे गावामध्ये धोका। कॅबियन भिंतीच्या पायाखालची मातीही सरकली। रत्नागिरी सातारा जिल्ह्याला सोडणाऱ्या कुंभारली घाटात 4 ठिकाणी संरक्षक भिंती धोक्यामध्ये। घाटातील अनेक ठिकाणी खोल दरी आणि उंच उतार असल्याने अपघाताची शक्यता अधिक। सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर। वसई विरारसह नालासोपाऱ्यामध्ये पावसाचं थैमान। रस्त्यांना तलावाचं स्वरूप। अनेक सखोल भागात गुडघाभर पाणी साचलं। वाहनं पाण्याखाली। कोल्हापुरातील धनक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। एसटी बसच्या दुरावस्थेचा एक धक्कादायक प्रकार समोर। जळगाव शहादा बसमध्ये प्रवाशाच्या पाण्याचं प्रचंड गळती पाहायला मिळते। चक्क बसच्या आतच छत्र्या उघडून प्रवास करावा लागलाय। प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त। पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला। 2 दिवसांच्या पावसामुळे पाणीसाठा 8.12% पोहोचला। 7 धरणांपैकी 5 मोठ्या धरणात अद्याप पावसाचा जोर नाही। महाबळेश्वर पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद राहणार। सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर। आंबेनळी घाट 3 ते 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार। संपूर्ण पावसाळ्यामध्ये घाटातील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद असणार। रविवारी दिवसभरातील मोठ्या टॉप 9। राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश। विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा। डहाणूतील 30 हेक्टर जमीन वन विभागाला मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। ₹1 प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने जमीन देण्याचा निर्णय। समान नागरी कायदा आणण्यासाठी फडणवीस सरकारच्या हालचाली। समान नागरी कायदा लागू करण्याच्या संदर्भात केली जाणार समितीची स्थापना। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रह। अण्णा हजारेंचं 5 जुलैचं उपोषण रद्द। माहिती अधिकार नियमातील बदलांना सरकारनं स्थगिती दिल्यानं निर्णय। केवळ स्थगिती नको, नवे नियम रद्द करा, अण्णा हजारेंची मागणी। मुंबईत मराठीचा आग्रह धरणं चुकीचं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। मुंबईमध्ये जो माणूस येतो तो पोट भरण्यासाठी येतो। मराठी आलं पाहिजे पण जबरदस्ती योग्य नाही, रामदास आठवलेंची भूमिका। पुण्यामध्ये पाऊस पडत असताना पण झाडांना पाणी। पालिकेच्या अक्कलशून्य कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त। पौंड रोड मेट्रो स्टेशनच्या खालचा व्हिडिओ व्हायरल। रस्त्याच्या बाजूला लावलेल्या शोभेच्या झाडांना पाणी घालतानाचा व्हिडिओ व्हायरल। हिंगोलीतील औंढा नागनाथ परिसरातील प्रसाद स्टॉलवर एफडीएचे छापे। पेढा विक्रीचे परवाने नसलेले स्टॉल सील। 93 किलो पेढा नष्ट। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विभागानं केलेल्या कारवाईवर हायकोर्टाकडून प्रश्नचिन्ह। वर्ध्यातील गोरस भंडारावरील कारवाईबाबत नागपूर खंडपीठाकडून प्रश्नचिन्ह। नोटीस न बजावता थेट कारवाई कशी केली, हायकोर्टाचा सवाल। मागील 70 वर्षात किती वेळा तपासणी केली, अहवाल सादर करण्याचे निर्देश। राज्यातील 154 हॉटेल्सची मुंढेंकडून तपासणी। 154 पैकी राज्यातील 32 हॉटेल्सचे परवाने रद्द। 66 हॉटेल्सना सुधारणा करण्यासंदर्भात नोटिसा दिल्याची एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। स्टिंग रेडबुल यांना 30 जूनपूर्वीच नोटीस काढल्या आहेत। एनर्जी ड्रिंक असं त्यावर लिहिता येणार नाही, तुकाराम मुंढेंचे निर्देश।